नमस्कार, मी स्नेहल। तर कसे आहात सगळे मंडळी? तर आज आपण पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने सांडग्याची भाजी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर साहित्य बघून घेऊयात। 1 वाटी इथे सांडगे घेतलेले आहेत। हे डाळीचे सांडगे आहेत। 1 वाटी वाटलेला मसाला घेतलेला आहे। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा, 1 चमचा तिखट घेतलेला आहे लाल, मोहरी पाव चमचा, जिरं पावडर पाव चमचा, कढीपत्त्याची पानं आणि हिंग। इथे कढई घेतलेली आहे। कढईत 1 मोठा चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की यात सांडगे परतून घ्यायचे। सांडग्यांचा थोडा कलर बदलेपर्यंत हे सांडगे परतून घ्यायचे आहेत। तर इथे सांडगे परतून झालेले आहेत। त्यातलेच 2 चमचे सांडगे इथे पावडर करून घ्यायचे आहे। एकदमही बारीक पावडर नाही करायची। इथे याच कढईत थोडंसं तेल घातलं, मोहरी घातली, मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्त्याची पानं घातली की बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा ब्राऊन आणि गुलाबी होईपर्यंत, मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा। तर कांदा परतून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची। तर आलं लसूण पेस्ट तेलात घालून खूप छान चव लागते। नक्की ट्राय करून बघा। घरचं वाटलेलं वाटण आहे। कांदा, सुकं खोबरं, आलं लसूण, कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे ते घालायचं। तेही थोडं परतून घ्यायचं आहे तेलात। त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घेतला। लाल तिखट घालायचं, हळद घातली। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता। जिरे पावडर घातलं, धणे पावडर घातली आहे। परतून घ्यायचं आहे हे सगळे मसाले। आता यातच जे परतून घेतलेले सांडगे आहेत ते घालायचे। परतून घेतलेले सांडगे खूप छान चव लागते। नक्की ट्राय करून बघा ही टीप। तर तेही व्यवस्थित सगळ्या मसाल्यांना परतून घ्यायचे। मसाल्यांसोबत हिंग घातलेलं आहे। हिंग तुम्ही डायरेक्ट फोडणीत घातलं तरीही चालेल। हिंगही परतून घ्यायचं या मसाल्यांसोबतच। तुम्हाला भाजी जेवढी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या प्रमाणातच यात गरम पाणी घालायचं। गरम पाण्याने खूप छान चव लागते आणि भाजी पटकन शिजते आणि चवही बदलत नाही। तर याला दणदणीत अशी उकळी आणायची। 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे हे सांडगे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे। याला 5 ते 7 मिनटं थोडं शिजवून घेऊयात। यात सांडग्यांची पावडर घालायची आणि व्यवस्थित हात ढवळून घ्यायचा आहे। याच्या गाठी न होऊ देता हे सांडग्यांची पावडर मिक्स करून घ्यायची। सांडग्यांची पावडर घातल्यानंतर या भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि चव खूप छान लागते। तर इथे सांडग्यांची पावडर मिक्स करून झालेली आहे। कोणत्याही गाठी न होऊन देता मिक्स केलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। इथे चवीनुसार मीठ घातल्यानंतर थोडीशी साखर घालायची। खूप छान चव येते। नक्की ट्राय करून बघा ही टीप। थोडंसं आंबट तिखटपणा असेल तर यात थोडीशी साखर घालायची। चव खूप छान लागते। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।